नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गणेश हा बुद्धीची देवता आहे, सर्व विघ्नांचा हर्ता आहे. अशा या गणेशाची संपूर्ण भारतभर अनेक स्थानं आहेत. त्याविषयीची दुर्मिळ अशी माहिती आम्ही आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. आतापर्यंत आपण मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणची गणेश स्थानं बघितलेली आहेत. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील काही गणेश स्थानं. चला सुरू करूयात. गणेश स्थान पहिलं आहे ते म्हणजे श्री गणपती मंदिर, चिखलठाणा. औरंगाबाद पासून 10 किलोमीटर अंतरावर असणारे हे मंदिर सुखदा नदीच्या किनाऱ्यावरती एक तपस्वी सुखदेव या योगी पुरुषानं या ठिकाणी तपश्चर्या केली होती. श्री सिद्धिविनायक गजाननाचे हे स्थान फार पूर्वीपासून असले तरी त्याचा नेमका स्थापना काळ कोणता आहे हे सांगता येत नाही. श्री मूर्ती भक्कम असून 75 सेंटीमीटर उंच आहे. तसेच ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे. पुढील गणेश आहेत श्री संस्थान गणपती, राजा बाजार, औरंगाबाद. हैदराबाद निजाम राज्याचा पंतप्रधान महाराजा सर किशन प्रसाद याचं या ठिकाणी निवासस्थान होतं. त्यामुळे हा भाग राजा बाजार असा संबोधला जातो. गजबजलेल्या वस्तीत औरंगाबाद शहरामध्ये लहानसं पण हे खूप मोठं जागृत स्थान आहे. मंगल प्रसंगी या स्थानाला प्रथम भेट दिली जाते. मुस्लिम आमदानीमध्ये सुद्धा हे गणरायाचे संस्थान अबाधित राहिले होते. हा कामना पूर्ती करणारा गणपती आहे. मूळ मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, काळ्या पाषाणाची, 60 सेंटीमीटर उंच आणि 60 सेंटीमीटर रुंद अशी आहे. श्री वरद गणेश, समर्थनगर, औरंगाबाद. संपूर्ण मंदिर फरसबंद दगडाचं असून एसटी स्टँड जवळ आहे. पांढरी शुभ्र पश्चिमाभिमुख श्रींची मूर्ती 105 सेंटीमीटर उंच आहे. ही उत्सव मूर्ती जवळच असलेल्या पंचधातूच्या गणेश मूर्तीचं पूजन आणि त्यावर अभिषेक होतो. उत्सव मूर्ती चतुर्भुज असून उजव्या हातात पाश तर खालील हातामध्ये वरदहस्त, वरच्या डाव्या हातामध्ये अंकुश तर खालच्या हातात मोदक आहे. गर्भगृहात श्रींचे भव्य मखर असून त्यावर उत्तम नक्षी कोरलेली आहे. मंदिराचे कळसारोपण 10 एप्रिल 1986 रोजी जांभळा दत्त संस्थानाचे संस्थापक परमपूज्य श्री संत बाबा महाराज यांच्या हस्ते झालं. श्री जागृत गणेश मंदिर, औरंगाबाद. एका मोकळ्या चौकात हे मंदिर आहे. गाभारा अंदाजे 4.2 मीटर उंच. वर छताला काचांचे तुकडे लावून सुरेख अशी आरास केलेली आहे. गणेश उत्सवाच्या वेळी बसवलेली ही मूर्ती तिथून हालेना. मग लोकांनी राजूरला जाऊन अभिषेक केला. त्यावेळी मूर्ती हल्ली गेली. ती इथे आणून बसवली. म्हणून ही मूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. मंदिर बाजूनं बांधलं गेलं. पूजेसाठी एक छोटीशी पितळी मूर्ती बसवलेली आपल्याला आढळते. अष्टविनायक गणपती मंदिर, औरंगाबाद. हे एक नवीनच मंदिर असून संगमरवरी मूर्ती उच्चासनावरती आहे. श्रींच्या मागे कोनाड्यामध्ये अष्टविनायकांची स्थापना केली आहे. श्री गजानन मंदिर, बोरगाव अर्ज, गणपती बोरगाव, तालुका सिल्लोड. निजामाच्या अरजबेग नावाच्या सरदारांनी हे गाव वसवलं म्हणून हे बोरगाव अर्ज म्हणून ओळखलं जातं. पुढे पेशवाईतील एक सरदार पटवारी यांनी गिरिजा नदीच्या तीरावर माडी बांधली. त्यामुळे लोकांमध्ये हे गाव माडीचे बोरगाव या नावाने प्रचलित झालं. 125 वर्षांपासून नदीच्या पात्रात मध्यभागी मजबूत बैठक देऊन बसलेले हे श्री गजानन. गिरिजा नदी पूर्व वाहिनी असून श्री गजानन पूर्वाभिमुख बसले असल्यानं मूर्तीच्या मागून पाणी वाहतं. तसं पाहता हे शिव गणेशाचे स्थान आहे. श्री गजाननासमोर शिवलिंगाची ही प्रतिष्ठापना झालेली आहे. श्री समर्थ गणपती मंदिर, उंडणगाव, तालुका सिल्लोड. शेंदूर चर्चित पुरातन अशी ही प्रसन्न बैठी मूर्ती आहे. श्री पंचमुखी गणपती मंदिर, बोधेगाव, तालुका सिल्लोड. एका पाषाणावर चारी बाजूंना गणपतीच्या 4 मूर्ती कोरल्या असून त्यावरती मूर्ती आहे म्हणून याला पंचमुखी गणपती असं म्हणतात. एका घुमटीमध्ये ही मूर्ती बसवलेली आढळते. श्री गणपती मंदिर, अजिंठा गाव, तालुका सिल्लोड.
हे जुनं मंदिर असून 1993च्या सुमाराला याचा जीर्णोद्धार झाला. श्री खंडेलवाल यांच्या पूर्वजांनी ही मूर्ती 300 वर्षांपूर्वी बसवली. उंच चौथऱ्यावरती संगमरवरी आणि शेंदूर चर्चित अशी ही मूर्ती आहे. श्री गणपती पाथरी, तालुका सिल्लोड. सिमेंटच्या ओट्यावर श्रींची लहान मूर्ती बसलेली आहे. 13 मार्च 1980 रोजी हे मंदिर बांधलं असावं. श्री गणपती आळंद, तालुका सिल्लोड. गणपती मूर्ती जुनी असून 1995 मध्ये हे नवीन मंदिर बांधलेलं आहे. जुनी साधी शेंदूर लावलेली मूर्ती या ठिकाणी होती. ती आत ठेवून त्यावर सिमेंटमध्ये मूर्ती तयार केली आहे. हा बसलेला गणपती उजव्या हातात मोदक तर डावा हात मांडीवर आहे. श्री गणपती संस्थान फुलंब्री. हे गाव औरंगाबाद सिल्लोड मार्गावर पाऊण तासाच्या अंतरावर आहे. सध्याची मूर्ती आवाढव्य अशी 3 मीटर उंच आणि 2.1 मीटर रुंद आहे. तैल रंगानं सुशोभित आहे. सिंहासनाधिष्ठित मूर्तीचं स्वरूप फारच आगळं आहे. मूलतः हे गणेशाचं मंदिर प्राचीन असून मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या पोटात आहे. सुंदर गणपती मंदिर वैजापूर. वैजापूरच्या वेशीवरचा हा गणपती आहे. वैजापूरमध्ये 5 गणपती मंदिर आहे. वैजाराणी नावाची साध्वी या ठिकाणी राहायची. तिच्या स्मृतीप्रित्यर्थ या भागाचं नाव वैजापूर असं झालं. या गावात शेवंता नावाची एक गणेश भक्त सुंदर अशी वेश्या होती. आपल्या घराच्या वरच्या सज्जात उभी राहून ती गणेश दर्शन घेत असे. सुंदर शेवंताच्या नावामुळे या गणपतीला सुंदर गणपती असं लोक म्हणू लागले. हा गणपती जमिनीपासून 2.4 मीटर उंच असलेल्या घर वजा मंदिरात आहे. मुख्य गणपती मंदिराच्या मागील भिंतीजवळ एका घुमटीत आहे. घुमटीवरून गणपती शेकडो वर्षापूर्वीचा वाटतो. मूळ बैठक पाषाणावर आहे. ही पाषाणाची बैठक 90 सेंटीमीटर उंचीची असून त्याच्या दोन्ही बाजूला चक्र असून त्यावर फुलांच्या पाकळ्यांची अशी नक्षी आहे. श्री दक्ष विनायक, लासूर, तालुका वैजापूर. औरंगाबाद पासून 40 किलोमीटर अंतरावरती लासूर हे गाव अतिप्राचीन असून त्या ठिकाणी दाक्षायणीचे एक सुंदर मंदिर आहे. दक्ष प्रजापतीची ही भूमी. दाक्षायणीच्या मूर्ती लगत नदीच्या बाजूने डाव्या अंगाला ही पुरातन अशी गणेश मूर्ती आहे. श्री दक्ष विनायकाची मूर्ती चतुर्भुज असून पद्मासन घातलेली आहे. मूर्ती 90 सेंटीमीटर रुंद असून 98 सेंटीमीटर उंच आहे. श्री संस्थान गणेश, लासूर, तालुका वैजापूर. लासूर ही दक्षभूमी असल्याचा समज या भागात आहे. दक्ष राजानं यज्ञ मंडपासमोर श्री दक्ष विनायका व्यतिरिक्त यक्षाच्या 8 दिशांना श्री गणेशाची स्थापना केली. यातीलच एक लासूर स्टेशन जवळचा हा संस्थान गणपती. 120 सेंटीमीटर आकारमान असलेली ही बालमूर्तीप्रमाणे ध्यान आहे. मूळ मूर्ती लहान होती. त्या मूर्तीवर सिमेंटचा गणपती बसवून मुख्य मूर्ती पोटातच ठेवली आहे. श्री गणपती वाकला, तालुका वैजापूर. या ठिकाणी कपिला नदीच्या काठी हे 1989 मध्ये जीर्णोद्धार झालेलं मंदिर आहे. दोन्ही पावलं जुळवून बसलेला हा गणपती अत्यंत सुरेख कोरीव काम केलेला आहे. हा गणपती पूर्वी शेंदुरानं माखला होता. एका तलाठ्याला प्रेरणा होऊन गणपतीवरील शेंदुराचं कवच फोडलं तेव्हा आत अत्यंत सुरेख असा गणपती आढळला. श्री खंडेश्वर मंदिर, खंडाळा, तालुका वैजापूर. खंडाळा हे मोगलकालीन गाव आहे. सन 1988 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. हे छोटस मंदिर आहे. श्री पाराशर मुनी स्थापित श्री गणेश, आडूळ, तालुका पैठण. हे गणेश मंदिर साधारण 11व्या शतकातील असावं. शिळात शिळा अडकवून केलेलं बांधकाम लगेच जाणवतं. मूर्ती पाषाणाची आहे. चतुर्भुज आहे. कपाळावरती विष्णुनाम असून ती छान बैठकीत आहे. उंची 105 सेंटीमीटर असून या मूर्तीची रुंदी 75 सेंटीमीटर आहे. श्री शनी गणपती, पैठण, औरंगाबाद. पैठण या ठिकाणी एकाच ठिकाणी श्री शनिदेव आणि श्री गणेश वास्तव्यास असलेले प्राचीन मंदिर हे आहे. गावातील संत एकनाथ महाराजांच्या वाड्यावरून गंगेकडे जाताना या मार्गावरती हे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज पैठण इथे आले असता शनी गणपतीचं दर्शन घेतलं अशी कथा आहे. हे लहानसं मंदिर असून एकाच चौथऱ्यावर गणेश मूर्ती आणि शनी मूर्ती आणि बाजूला कुंड आहे. या ठिकाणी आधी गणेशाची पूजा होते आणि नंतर शनीला अभिषेक केला जातो. हे पैठणमधील अत्यंत जागृत असं स्थान आहे. त्याची कथा, कैलास पर्वतावर श्री गणेशाचा वाढदिवस साजरा होत असताना सगळी देव मंडळी आली होती. शनिदेव पण आले होते.
पण ते एका बाजूला उभे होते. महादेवानं त्यांना विचारलं की असे एकाकी बाजूला उभं राहायचं कारण काय? शनिदेव म्हणाले, माझी दृष्टी त्याच्यावर पडली तर संकट येतील, म्हणून मी दूर उभा आहे. महादेव म्हणाले, सर्व विघ्न नाहीसे करणारा हा सिद्धिविनायक आहे. याची कृपा झाली म्हणजे तुझी सर्व संकट नाहीशी होतील. शनिदेव पुढे आले आणि त्यांनी श्री गणपतीची पूजा आरती केली. या प्रसंगानं सगळ्यांना आनंद झाला. तुमची मैत्री अशीच अखंड राहो आणि तुमच्याकडून जनकल्याण हो. महादेवाच्या या आज्ञेनं दोघेही पृथ्वीवर आले. तीच ही जागा म्हणजे प्रतिष्ठान. श्री सिद्धिविनायक नागघाट पैठण. पैठण इथं नागघाटावर असलेलं मंदिर म्हणजे सिद्धिविनायक म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर पेशव्यांनी बांधलं असं म्हणतात. येथील श्रींची मूर्ती भव्य आणि धष्टपुष्ट आहे. नागघाटाच्या रम्य आणि नैसर्गिक वातावरणात हे मंदिर शोभून दिसतं. डाव्या सोंडेच्या या गणपतीला सिद्धिविनायक का म्हणतात हे मात्र कळत नाही. श्री गणपती मंदिर, कडेठाण, तालुका पैठण. गणेश माथा असं या भागाचं नाव. आडगाव पाचोड या रस्त्यावरती हे मंदिर आहे. श्रींची मूर्ती जुनीच पण भंगलेली आहे. मूर्तीला हात पाय नाहीत. 6 बाय 6 फुटाचा गाभारा आहे. श्री सद्गणेश गणेश लेणी, गलवाडा, तालुका सोयगाव. अजिंठा लेण्यांच्या अगदी पार्श्वभागामध्ये ही गणेश लेणी आहे. अजिंठा लेणी कोरण्याच्या अगोदर ही हिंदू लेणी कोरली असावी असं म्हणतात. या लेण्यांचा काळ 3000 वर्षांपूर्वीचा आहे असा अंदाज आहे. 850 फूट उंचीच्या अखंड पहाडात मध्यावर हे शिल्प कोरलेलं आहे. अतिभव्य 6 फूट उंचीच्या सिद्ध आसनस्थ श्री सद्गणेशाच्या स्वरूपाचं दर्शन या ठिकाणी घडतं. मूर्ती पश्चिमाभिमुख असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या खाली डाव्या हातात दंत आहे तर उजव्या हातात मोदक आहे. वरच्या उजव्या हातात परशु तर डाव्या हातात कमलपुष्प आहे. बाजूलाच मूर्तीच्या उजव्या हातातील खांबात श्री नरसिंह तर डाव्या खांबावर नटराजाचं शिल्प आहे. डाव्या हातातच श्री शनिदेवाची मूर्ती आहे. बाजूला मूर्तीच्या उजव्या हाताजवळ खांबामध्ये श्री नरसिंह तर डाव्या खांबावर नटराजाचं शिल्प आहे. डाव्या हातालाच श्री शनिदेवांची मूर्ती आहे. इथे कोसळणारा धबधबा हा वाघूर नदीचे उगमस्थान आहे. 50-60 फुटांवरून कोसळणाऱ्या जलस्रोतामुळे खाली एक कुंड निर्माण झाले. 300 वर्षांपूर्वी सद्रेश्वर लेण्यांमध्ये यदू माणिक यांनी फार मोठी तपश्चर्या करून श्री रुद्र गणेशाला प्रसन्न केलं. या गणेशाच्या आशीर्वाद प्राप्तीनंतर गणेश पुराण, सिंदूर आख्यान आणि गणेश गीता यावर मराठीत संजीवनी नावाची टीका लिहिली आहे. श्री गणेश, अजिंठा, तालुका सोयगाव. श्री गजाननराव यांनी शेती करताना सन 1968 मध्ये उजव्या सोंडेची गजाननाची लहान मूर्ती त्यांना सापडली. दशदुर्गदेवी मंदिराच्या जवळ गणेश मंदिर बांधावं असा स्वप्न दृष्टांत श्री गजाननराव यांना झाला. ही मूर्ती अश्वयुगीन असावी असा जाणकारांचा अंदाज आहे. चिमणा राजाचा श्री गणपती, पिंपरी राजा. औरंगाबाद पासून 27 किलोमीटर अंतरावर पिंपरी राजा हे ठिकाण म्हणजेच चिमणा राजाची पिंपरी होय. या चिमणा राजानं आपला प्रांत ताब्यात घेतला तेव्हा गणेश पूजन करायचं ठरवलं. तातडीनं मूर्ती उपलब्ध झाली नाही म्हणून पुरणपोळीच्या पुरणाची म्हणजेच खव्याची मूर्ती बनवण्यात आली. कालांतरानं पुरणाचा हा गणपती बदलून पाषाणाची मूर्ती स्थापन केली. सध्याची मूर्ती 60 सेंटीमीटर रुंद असून 76 सेंटीमीटर उंच आहे. देवगिरीचा श्री संकटनायक, देवगिरी किल्ला, दौलताबाद. 1250 वर्षांपूर्वी राष्ट्रकूट राजवटीमध्ये राजा श्री वल्लभ यानं सन 756 ते 773 या काळात या देवगिरी किल्ल्यावरती राज्य केलं. मूळ श्री संकट विनायकाच्या मूर्तीची याच काळात स्थापना झाली असावी. श्रींची मूर्ती अत्यंत जागृत असून अनेक गणेश भक्त श्री दर्शनाला आवर्जून येतात. मुसलमान आमदनीमध्ये संत एकनाथांचे गुरु संत जनार्दन स्वामी हे योगी पुरुष या किल्ल्याचे किल्लेदार होते. सिंदुरांतक गणेश, सेंदूरवाडा, तालुका गंगापूर. सेंदूरवाड्याचा सेंदूरवादा झालेलं हे गाव औरंगाबाद पासून पुणे रस्त्यावरती दहेगाव बंगला फाटा या ठिकाणी 41 किलोमीटर अंतरावर आहे. सेंदूरवाड्याचा गणपती हे एक जागृत दैवत असून लोक याची भक्तिभावानं उपासना करतात. श्री गणेशानं सिंदुरासुराशी युद्ध केलं आणि त्याचा वध केला तो इथेच.
गणेश पुराणात याचं नाव सिंदूर वाडक असं आहे. या गावात संत कवी मध्यमुनीश्वर यांची समाधी आहे. नदीच्या जवळ गणपतीचे हेमाडपंथी बांधणीचं मंदिर आहे. मूर्ती भव्य आहे. मूर्तीच्या पाठीमागे डाव्या बाजूला त्याच दगडामध्ये म्हसोबाची मूर्ती कोरलेली आहे. या ठिकाणी गणपतीचं वाहन उंदीर नाही असं म्हणतात. उलट गणपतीचे आणि उंदराचे या ठिकाणी युद्ध झाले होते असं मानतात. 2 फूट उंच गोलाकार चौथऱ्यावर श्री गणपतीची 1.2 मीटर उंच मूर्ती आहे. हा दक्षिणाभिमुख गणपती आहे. घृष्णेश्वर गणेश, घृष्णेश्वर वेरूळ. प्रसिद्ध ज्योतिर्लिंग स्थान घृष्णेश्वर या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एका खणात पौराणिक महत्व असलेली ही गणेश मूर्ती इथे आपल्याला आढळून येते. द्वादश हस्त गणेश, मुक्काम पोस्ट खंडोबा, सातारा, औरंगाबाद. द्वादश हस्त गणेश मूर्ती दुर्मिळ आहे. थोरले बाजीराव पेशवे यांना 12 हातांची पंचरसी धातूंची मूर्ती अनुष्ठानाकरिता बनवून घेतली आणि एक छोटी दुर्वा वाहण्याचा संकल्प सोडला. 36 लाख दुर्वा त्यांनी वाहिल्या, पण लढायांमुळे त्यांना 1 कोटी दुर्वा वाहणं अशक्य झालं. त्यामुळे त्यांनी आपले गुरु नारायण महाराज पाटणकर दीक्षित यांच्याकडे पुढील संकल्प सोपवला. सध्या ही मूर्ती औरंगाबाद जिल्ह्यातील सातारा तालुक्यामध्ये दांडेकर घराण्याकडे आहे आणि त्यांच्या वाड्यात ही मूर्ती विराजमान आहे. गिरिराज गणपती, शेलगाव, तालुका खुलताबाद. हा गणपती बारेगाव नदीमध्ये वाहत आला. त्याची स्थापना केली. गाभाऱ्यामध्ये 90 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर ही 90 सेंटीमीटर उंच बसलेली मूर्ती आहे. शेंदूर लावलेली ही मूर्ती अत्यंत सुंदर दिसते. श्री जागृत गणपती, खुलताबाद, औरंगाबाद. सुमारे 60 वर्षांपूर्वीचं हे मंदिर असावं. हा गणपती नवसाला पावतो अशी श्रद्धा आहे. 6.9 मीटरचा सभा मंडप, त्यात 3 घुमट्यांमागे विठ्ठल रखुमाई आणि एका बाजूला गणपती तर दुसऱ्या बाजूला दत्त यांच्या घुमट्या आहेत. गणपती बसलेला आणि 3 फूट उंच शेंदूर लावलेला आहे. श्री गणपती, बाजार सांगवी, तालुका खुलताबाद. वेशी बाहेर एक फरशी घातलेल्या ओट्यावर ही गणपतीची छोटीशी घुमटी आहे. हा गणपती 75 सेंटीमीटर उंच आहे. श्री गणेश मंदिर, गणेशपूर, तालुका कन्नड. पूर्वी हे हेमाडपंथी मंदिर होतं असं सांगतात. याला जागता गणपती चिंतामणी असं म्हणतात. पुढे ओट्यावरती 3 छोटी छोटी देवळं, गणपती, मारुती, महादेव आणि मागे भिंतीला लागून बसलेला असा गणपती, हे असे अस्पष्ट अवयव असलेला हा गणपती आहे. श्री गणपती देवी मंदिर, अंधानेर, तालुका कन्नड. अंधानेर रस्त्यावर ही नवी वसाहत आहे. तिथेही 2 छोटी देवळं नवीन बांधलेली आहेत. एकात महिषासुरमर्दिनी रूपातील 18 हातांची पाटणा देवी हिचं वेगळंच रूप दिसून येतं आणि शेजारी गणपतीची एक छोटीशी देवळी आहे. वेशीवरील गणपती, कन्नड, औरंगाबाद. कन्नड गावाच्या बाहेर असल्यानं याला वेशीवरचा गणपती असं म्हणतात. शेंदूर चर्चित मूर्ती असून अवयव अस्पष्ट आहेत. श्री गणपती, पानाचा रांजणगाव, तालुका पैठण. सेंदूरवादा या ठिकाणी खांब नदी ओलांडून पुढे 2 किलोमीटर अंतरावरती पानाचा रांजणगाव गणपती आपल्याला दिसून येतो. सेंदूर वाड्यातील गणपतीप्रमाणेच हा गणपती पुरातन आहे. शेंदूर चर्चित अशी ही मूर्ती आहे. आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील सुंदर अशी गणेश स्थानांची माहिती घेतली. तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटते हे खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवून त्यांना या माहितीचा लाभ द्या. धन्यवाद.